शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. ठाकरे बंधूची युती जाहीर. डोंबिवलीत ठाकरे शिवसेना व मनसेचा जल्लोष. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले आणि ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली. राजकारणात कलाटणी देणारा क्षण मराठी माणसासाठी सर्व जाती धर्मासाठी आनंदाची बाब आहे, असे यावेळी मनसैनिक प्रल्हाद म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. मनसैनिक व शिवसैनिक यांनी डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. मोबनीत ठाकरे बंधूची युती जाहीर होताच शिवसैनिक व मनसैनिकांनी शहरात जल्लोष केला. यावेळी मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपिका पेढणेकर, कल्याण लोकसभा सचिव राहुल कामत, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, डोंबिवली महिला अध्यक्षा कोमल पाटील, आशा प्रेमराज पाटील, प्रेम पाटील, ॲडव्होकेट वेदांगी प्रल्हाद म्हात्रे, योगेश पाटील, अरुण जांभळे, प्रवीण बोऱ्हाडे, ठाकरेंची शिवसेनेचे माजी नगरसेवक तात्या माने, योगेंद्र भोईर, संजय पाटील, अर्चना संजय पाटील, वैशाली किरण म्हात्रे, कुणाल ढापरे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. सांगायच्या बद्दल मला माझ्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवा की आज जी काय सगळ्यांची इच्छा होती मनातली, अनेक वर्षापासून ती इच्छा होती आणि शेवटी म्हणतात ना, ठाकरे ब्रँड इज ब्रँड आणि डीएनए आमचा एकच आहे. मनसे असो का शिवसेना असो, आज तो डीएनए एकत्र झालेला आहे. आणि यंदा येणाऱ्या महानगरपालिकेला जे काही युवक वर्ग असेल किंवा मराठी माणूस असेल किंवा दुसरे जे काही आपले हिंदुत्वावरती जे आमचे विषय आहेत, जेवढे पण हिंदू असतील, मराठी लोक असतील, युवा असतील, सगळे आमच्या सोबत आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्याचा दणका आम्ही निश्चित दाखवून देऊ. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गेल्या 2 दिवसापासून जे एकत्र बसत नव्हते ते 4-4 तास मीटिंग करतायत. पायाची खालची जमीन त्यांनी स्वतःच सरकवली आहे. पहिलं तर संडे टू संडे ते पोकळण आणि जेसीबी घेऊन रस्ते खोदतायत. कुठे पायवाट होती चालायला, ती आज ठाकरे बंधू एकत्र आल्या ती पायवाटी उरलेली दिसत नाहीये. मला वाटतंय आज खूप आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी की आज ठाकरे ब्रँड आमच्या डोंबिवलीमध्ये आज आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणाची रॅली काढली आहे, तर त्याबद्दल खूप आनंद वाटतोय. आणि अशीच ताकद आम्ही पुढेही सगळ्यांना सोबत घेऊन पुढे एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आणि आमचा महापौर नक्कीच बसेल याची आशा करते. आणि सर्वांना धन्यवाद. आज 2 ब्रँड एकत्र आलेले आहेत, जल्लोष साजरा होत आहे आणि आज महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे, विकासाच्या गंगा वाहणार आहेत. काय सांगाल या संपूर्ण परिस्थितीकडे बघून? अनेक वर्षांपासूनची नागरिकांची इच्छा होती, मराठी माणसाची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एक व्हावं आणि या महाराष्ट्राचं गोमटं करावं. आज तो ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक दिवस उजाडलेला आहे आणि याचा आम्हा सगळ्या महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना आनंद आहे. आम्हालाच आनंद कार्यकर्ते म्हणून नाही, तर आज तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी रॅली आज निघाली. या रॅलीमध्ये महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक तर होतेच, पण सर्वसामान्य डोंबिवलीकर नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिलांची लक्षणीय संख्या होती याच्यामध्ये. हे काय आहे तर प्रत्येक मराठी माणसाला हे हवं होतं, ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही प्रत्येकाची इच्छा होती आणि ती आज कुठेतरी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे आम्हा दोन्ही पक्षांसाठी ही खूप चांगली बाब. सर, ह्या संपूर्ण एकत्र येण्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आता एवढ्या मोठ्या नेत्यांवर बोलणं एवढा मी मोठा नेता नाहीये, परंतु आम्ही असं ऐकलं की 4 ते 5 तास मॅरेथॉन अशी बैठक काहीतरी ठाण्यामध्ये झाली भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची. आणि हे फक्त युती अजून ऑफिशियली डिक्लेअर पण झाली नव्हती, त्याच्या आधीच यांची बांधाबांध आवरावर सुरू आहे. यांना काय जास्त यश आता या महानगरपालिकेत मिळणार नाहीये, कारण हा एक स्ट्रॉंग पर्याय, ठाकरे बंधू हा एक स्ट्रॉंग पर्याय मराठी माणसासमोर आज उभा आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल 2010ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाट होती, 2015ला मोदी लाट होती आणि 15 नंतर आता 2025ला डायरेक्ट निवडणुका होत आहेत. त्यामुळे एक स्ट्रॉंग असा पर्याय आज ठाकरे बंधूंच्या माध्यमातून जर नागरिकांसमोर उभा असेल तर निष्ठेची कुठेतरी डोंबिवलीकर नागरिक, कल्याणकर नागरिक ही कदर करतील आणि त्या निष्ठेला झुकतं माप देऊन महानगरपालिकेमध्ये भगवा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब म्हणा किंवा मनसेचे कार्यकर्ते आणि विशेषतः महिला कार्यकर्ते
कार्यकर्त्या खूप मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणजे आनंद उत्सव आम्ही साजरा करतोय आणि यापुढेही मला नक्कीच फक्त मराठी नाही पण जे अमराठी जे इथेच राहत आहेत आणि ते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणत आहेत ते पण आज आनंदी आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि ते सगळेजण आमच्या पाठीशी उभे राहतील याची मला नक्कीच खात्री आहे आणि आमचा विजय इथे निश्चित असेल. घेणार सगळ्यांना संपूर्ण न्याय सगळा देणार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सगळ्यांना. या जरा वरती धरा. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.